सर्व लाडक्या बहिणींना माझा नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये एक मोठी खुशखबर घेऊन आलो आहे। बरेच दिवसांपासून तुम्ही वाट पाहत होतात की लाडकी बहीण योजनेचे पैसे कधी येणार, सहावा हप्ता कधी येणार आणि पैशाचे वितरण कधी होणार। तर आता वाट पाहणं संपलंय। आज नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात सरकारने मोठा निर्णय घेतला आहे। लाडकी बहीण योजनेसाठी तब्बल 1400 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। ही तरतूद पुरवणी मागणीद्वारे मंजूर झाली आहे। म्हणजे या योजनेसाठी आवश्यक आर्थिक तरतूद आता निश्चित झाली आहे आणि लवकरच 6व्या हप्त्याचे वितरण सुरू होईल। पुरवणी मागणी म्हणजे काय? थोडक्यात सांगायचं तर पुरवणी मागणी म्हणजे एखाद्या योजनेसाठी आवश्यक निधीची मागणी सरकारी अधिवेशनात बजेटमध्ये हे पैसे मंजूर करते। यावेळी एकूण 35,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त मागणी या पुरवणी मागण्या मांडण्यात आल्या आहेत आणि त्यात लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटीची मंजुरी मिळाली आहे आणि मार्च 2024 पासून प्रत्येक लाडकी बहिणींना दरमहा 2100 रुपये मिळण्याची शक्यता आहे। लाडकी बहिणींनो, तुमच्या मनातील शंका मिटवा। पैसे येणार की नाही ही चिंता आता संपली आहे। आपल्याला जो हप्ता मिळणार आहे तो 2100 रुपयाचा हप्ता हा मार्च पासून सुरू होण्याची शक्यता आहे। तोपर्यंत आपल्याला 1500 रुपयाचा हप्ता हा दरमहा मिळणार आहे। सरकारने हा निर्णय घेतल्याने पुढील काही दिवसात 6व्या हप्त्याचे पैसे थेट तुमच्या खात्यात येतील। मात्र त्याआधी खात्री करा की तुमचा फॉर्म भरलेला आहे। कोणत्याही प्रकारची दुरुस्ती आवश्यक असल्यास ते लगेच करा। तसेच तुमचे आधार कार्ड बँकेशी लिंक आहे का ते सुद्धा बघा। पुण्यात जवळपास 10,000 फॉर्म रिजेक्ट झाले होते, ज्यामुळे अनेक बहिणी चिंतेत होत्या। म्हणजे पैसे वितरण सुरू करण्याची सरकार लवकरच याबाबत तारीख जाहीर करेल। त्यामुळे संयम ठेवा आणि सतर्क राहा। लाडक्या बहिणींनो, तुम्हाला काही प्रश्न असतील आणि शंका असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका। तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा, कारण लाडकी बहीण योजना आपल्या घरातील बहिणींसाठी खूप महत्त्वाची आहे। आजच्या व्हिडिओसाठी एवढंच। उद्या भेटूयात आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।